नमस्कार मंडळी, खूप दिवसानंतर शॉर्ट व्हिडिओ येते. ते इथे मी 5 ते 6 इथे वांगी घेतली आहेत. त्यासोबतच आता इथे वाटण पण घेतलं आहे. खोबरं, लसूण, कोथिंबीर, त्यासोबतच त्याच्यामध्येच घातलं आहे हळद, मीठ. तर सर्व वाटण इथे मी सुक्कं वाटण पाणी न घालता बारीक करून घेतलं आहे आणि स्वच्छ वांगी धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये सर्व वाटण भरून घेतलं आहे आणि काही वाटण शिल्लक राहिलं आहे ते तसंच वरतून घालण्यासाठी ठेवलं आहे. एक बारीक कांदा चिरून घेतला, तेलामध्ये गरम तेलामध्ये छान मस्त असं परतून घेतलं आहे. त्यामध्ये घातले 5 ते 6 कढीपत्त्याची पाने. त्यामध्ये मग नंतर वांगी भरून घेतली ती वाटणाने ती सर्व घातली आहे. 1 मिनिटभर छान अशी परतून घेतली. त्यानंतर वरतून मस्त असं सुक्कं वाटण राहिलेलं घातलं आहे. सुक्कं वाटण घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेतले. तर तुम्हाला जर टिफिनला जर घेऊन जर जायचे असेल तर सुक्की भाजी तुम्ही बनवू शकता आणि जर घरी जर खायची असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी तुम्ही ठेवू शकता. तर मस्त अशी चमचमीत भाजी